नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवरती। तर आज आपण भेटणार आहोत एका अशा मुलीला जिने शिक्षणामध्ये तर टॉप केलं, परंतु हे जे शिक्षणामधलं टॉपिंग हे त्यांच्या गुणावरती अवलंबून नाही, तर तिच्या विचारांमुळे ती आज जगभरात प्रसिद्ध अशी झालेली आहे। तर पश्चिम बंगाल राज्यामधील कोलकाता या शहरामध्ये फ्युचर फाउंडेशन स्कूलच्या 17 वर्षीय सजनी हिने ISC बोर्डमध्ये 400 पैकी 400 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। यामध्ये तिचे गुण महत्त्वाचे नाही, तर यामध्ये महत्त्वाचं आहे तिचे विचार आणि तिचं धाडस। सृजनीने ठरवलं, मी इथून पुढे माझं आडनाव कुठेही वापरणार नाही, म्हणजेच त्या आडनावामध्ये माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा आणि माझ्या कुटुंबाचा कुठेही काही संबंध नसणार आहे। ज्यावेळी तिने 12वीचा फॉर्म भरला आणि त्यामध्ये तिने स्वतःचं आडनाव टाकलं नाही, तेव्हा तिचा तो फॉर्म रिजेक्ट होणार होता। परंतु तिने ISC बोर्डला एक पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये तिने ठामपणे सांगितलं, माझं आडनाव मी वापरणार नाही, माणुसकीच हा माझा फक्त धर्म आहे। आणि हा जो काही सजनीचा विचार आहे, तो विचार आज लाखो लोकांना विचार करण्यास भाग पाडत आहे। सजनीचे वडील जे आहेत ते देबाशिष घोष हे भारतीय सांस्कृतिक संस्था येथे गणितज्ञ आहेत। 2012 साली त्यांना विज्ञानामधील भारतातील सर्वोच्च पुरस्कार शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेला आहे। त्यांचं जे काही शांती, शिक्षण आणि यश हा जो काही वारसा आहे, तो वारसा त्यांची मुलगी सजनी हे व्यवस्थितपणे पुढे पार पडताना आपल्याला दिसत आहे। जेव्हा 12वीचा ISC बोर्डचा निकाल लागला, त्यावेळेस तिला सजनीला 400 पैकी 400 गुण यामध्ये मिळाले। आपल्याला जेव्हा पैकीचे पैकी गुण मिळतात, तेव्हा आपल्या आनंदाची लेवल एक वेगळीच असते, परंतु इथं वेगळं आहे। कारण सजनी म्हणते, माझं जे काही यश आहे, ती यश मी गुणामध्ये न मोजता त्यामागे जी काही माणुसकी आहे, माणुसकीचा गुण सर्वात मोठा आहे। जर आपण माणुसकी हा गुण आपल्यामध्ये ठेवला आणि तो जर पसरवला, तर हे जग खूप सुंदर दिसणार आहे। हा जो काही सजनीचा गुण आहे, तो गुण आज लाखो तरुणांना आकर्षित करत आहे। मित्रांनो, सजनीसारख्या विद्यार्थ्यांकडून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो। तिच्या मते यश म्हणजेच शिक्षण, नम्रता आणि माणुसकीचा संदेश देणं। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, तर या गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण नक्की भेटूया अशा एका चांगल्या प्रेरणादायी गोष्टींसह। धन्यवाद।